आपण आता उतरलोय मडगाव स्टेशनला. मागे आपली ट्रेन उभी आहे आणि त्याला निघाले आणि आपण मडगाववरून जातोय साऊथ गोवाला. तर तुम्ही नॉर्मल गोवा तर बघितला असेल, मी तुम्हाला साऊथ गोवा दाखवणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला डिटेल्स देतो. मडगावला तुम्ही उतरलात की स्टेशनच्या बाहेर हे टॅक्सी स्टँड आहे. इथे तुम्हाला सगळ्या टॅक्सी कुठे जायचं असेल गोव्यामध्ये ऑल ओव्हर गोवा इथे तुम्हाला टॅक्सी मिळतील. रेट्स इथे दिलेले आहेत. ते रेट्स तुम्ही इथे बघू शकता. फिक्स रेट असतात आणि इथून बुकिंग करायची. हा काउंटर आहे. इथून बुकिंग करून तुम्हाला मग ते जिथे पाहिजे ते घेऊन जातील. स्टे फर्स्ट डेचा स्टे विलावर पोचलोय. हा मागे बघताय विला, हा पूर्ण विला आहे आणि हा परशा आहे. हॅलो, ओळखत असालच मला. राम राम परशुराम. नमस्कार, राम राम. मी परशुराम आपल्यासाठी पुन्हा गोव्यामध्ये आलोय. तर आता आम्ही मस्त रेडी झालोय सगळे, फुल गोवा स्टाईल कपडे घातले. निघण्याआधी तुम्हाला मी रूम दाखवतो. रूम मस्त आहे पण थोडी मेस झाले. टन 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 इथे सगळं सामान आहे. आता आपण चाललो आहे अगोंडा बीचला रूममधून निघून. रूमच्या मागेच बीच आहे 2 मिनिटावर. समोर माझ्या बीच दिसतोय. 2 मिनिटं थांबा, तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही माझ्या मागे बघताय अगोंडा बीच. हा आहे पूर्ण अगोंडा बीच आणि इथे जास्त पब्लिक नाही आहे कम्पेअर टू नॉर्थ गोवा. तर आणि मेन म्हणजे या बीचची खासियत इथे मोस्ट ऑफ फॉरेनर्सच आहे आणि इंडियन्स खूप कमी आहेत. तर खूप भारी वाटते आणि क्लीन आहे बीच ॲक्च्युली. तर खूप मस्त वाटतं. आता आम्ही पाण्यात जाणार आहे. आता समुद्रामध्ये आपण आंघोळ करायला जाणार आहे. जास्त डीप जाणार नाही आहे. समुद्राच्या लाटा आहेत तशा बऱ्यापैकी. चला. आणि पाणी पूर्ण असं निळं निळं दिसतंय. एक नंबर वाटते. तू चालाय इकडे. ते लाईफ गार्ड कशाला आहेत? लाईफ गार्डला तरीच पैसे. ती गर्ल्स आहेत. हवा तू ये थांबा. रूम मध्ये कसं वाटतंय? मस्त एकदम. तुम्हाला सांगतो एवढं खारट पाणी आहे ना, असं एकदम ना. हे बघा, 1 2 3 एवढं खारट पाणी म्हणजे काय सांगू. एवढं खारट पाणी आहे. हा, हालत खराब एकदम. हा घाबरत होता तिथून इथे. हा पण आता लय फाटते तो लाईफ गार्ड तिथं बसलाय पण बघत नाही भाऊ आमच्याकडे. तर आता मी तुम्हाला जलपरी दाखवणार आहे, जी पाण्यातून अशी वेव्स करत वरती येईल. ही बघा. चला उद्या पण चला. आम्हाला पोहायला आता आम्ही निघालोय. चाललोय नेक्स्ट स्टेकडे. आता आपण स्कूटी घ्यायला आलोय कारण की आपल्याला साऊथ गोवा फिरायचं आहे. त्यासाठी आपण स्कूटी रेंट केल्यात. हे बघा. आणि स्कूटी कधी पण घेताय तर पूर्ण व्हिडिओ काढून घ्या चारी बाजूचा आणि सगळे ब्रेक वगैरे चेक करून घ्यायचे कारण की नंतर इश्यू नको व्हायला म्हणून. आम्ही पण चेकिंग चालू आहे. तर आता डे 2मध्ये आपण आलो आहे पालोलेम बीचला. हा माझ्या मागे पूर्ण पालोलेम बीच आहे आणि इथे इंडियन क्राऊड खूप कमी आहे. मोस्टली आम्हाला फॉरेनरच दिसत आहेत आणि ते कायाकिंग बोटिंग वगैरे होते. आता आम्हाला बटरफ्लाय बीचला जायचं आहे, ते विचारतो मी.
तर आपण बोटिंगचे विचारले, इथून डायरेक्ट बोट जाते बटरफ्लाय बीचला, ज्याचे 600 रुपये घेतात. त्यामध्ये मंकी आयलंड दाखवणार, हनीमून बीच दाखवणार, फक्त दाखवणार, आणि बटरफ्लाय बीचला 30 मिनिट थांबवणार. तर ते आपण घेत नाही आहे, स्कूटीनेच बटरफ्लाय बीचला जाऊ. इथे थोडीशी ट्रेकिंग आहे, ती तुम्हाला दाखवतो. हा बीच आहे चांगला, पण इथे जास्त वेळ आपण स्पेंड करणार नाही आहे. चलो. तर हा बटरफ्लाय बीचला जायचा रस्ता आहे, पूर्ण ऑफ रोडिंग आहे. बाईक घेऊन आलात तर तुम्ही पुढेपर्यंत जाऊ शकता. म्हणजे तरी थोडी ट्रेकिंग करावी लागेल पुढे जाऊन, पण तरी ऑलमोस्ट जवळ जाऊ शकतात. पण जर 4 व्हीलरने आलात तर 4 व्हीलर बाहेर पार्क करावी लागते, पुढे येत नाही. कारण की छोटा रस्ता आहे, तर स्कूटी इझिली येतात. आणि आम्ही स्कूटी घेतली त्यामुळे आम्ही पुढेपर्यंत जाऊ शकतो. अदरवाईज आम्हाला चालावं लागलं असतं ऑलमोस्ट 3 ते 4 किलोमीटर. पण आम्ही स्कूटीमुळे आता बीचच्या जवळ जाऊ. तिथून आय थिंक सो 1-2 किलोमीटरची ट्रेकिंग आहे. पुढून अपडेट घेऊन तुम्हाला सांगतो. आता गाडी तिथे लावले आणि चालत चालत पुढे जातोय. इथून आय थिंक 100 मीटर्सवर आहे, खूप जवळ आहे. आणि रस्ता थोडासा एकदम मस्त नॅचरल आहे, भारी वाटतंय. आता चाललोय, बघूया. बीच बोलतात खूप चांगला आहे, इंस्टाग्रामवर बघितलेला. बघूया कसं आहे, पुढे जाऊन पाहिजे. एक सेकंड. छोटूशी ट्रेक चालू आहे आपली. आता जन्नत दिसणार तुम्हाला. थांबा 2 मिनिटं. आणि हा तो बटरफ्लाय बीच. गर्दी आहे थोडी इथे, लेट्स सी. आणि ड्रोन शॉट तर नक्की तुम्हाला दाखवेन. जर पालीमवरून आपण बोट कडून आलो असतो, हे बघा, या अशा बोट्स आहेत, हे लोक घेऊन येतात. समोरून दाखव तुम्हाला. हा मस्त बटरफ्लाय बीच, छोटूचा आहे पण खूप क्यूट आहे. आणि पाणी पण मस्त ब्लू आहे. हा बीच आहे. इथे एक दगडाचं असं रीच पण, इथे पण तुम्ही जाऊ शकता फोटो वगैरे काढण्यासाठी. अदरवाईज इथे थोडा टाईमपास. बघूया, पाण्यात घेऊ तो जाणार आहे, सांगतो पुढे. बटरफ्लाय बीचला आपण पाण्यामध्ये उतरलोय. पाणी कसं एवढं खोल नाही आहे, इश्यू नाही, पण मजा येते. फुल ब्लू वॉटर आहे, एक नंबर वाटतं आणि क्लीन. त्यामुळे अजून मस्त वाटतं. हा संदेश. हाय फ्रेंड, चाय पिओगे? आणि हा डरपोक विद्या, जो पाण्याला खूप घाबरतोय. आता बटरफ्लाय बीच फिरून झालाय आणि आपण निघालोय कोला बीचकडे. कोला बीचला खूप मस्त सरप्राईज आहे, एक नंबर लोकेशन आहे. तिथे काय आहे ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवा. हे प्रॉन्स थाळी आहे आणि ही सुरमई थाळी आहे. आता आपला नेक्स्ट स्टॉप म्हणजे कोला बीचला आपण आलोय. इथून असे स्टेप्स आहेत उतरायला. तिथून खाली उतरतोय. खाली कोला बीच आहे आणि तिथे जाऊन नारळाच्या झाडांच्या मध्ये बॅकवॉटर्स आहे. तिथे एक ॲक्टिव्हिटी आहे, ती तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. स्टेप्सवरून उतरलात की पुढे असा तुम्हाला व्ह्यू दिसेल. इथे बॅकवॉटर्स आहेत
आणि हा कोला बीच. आपल्याला इथे बॅकवॉटर्समध्ये जायचं आहे. आणि हे तुम्हाला समोर थांबा जवळून दाखवतो. समोर हे कायाक दिसत आहेत. कायाक म्हणजे एक प्रकारची बोट असते जिथे आपल्याला सेल्फ म्हणजे आपल्यालाच पेडल मारायचं असतं. 2 साईडला पेडल असतं. तर आपल्याला कायाकिंग करायची आहे. आणि हे बघा हे सगळे कायाक आहेत ॲक्च्युली. आत्ताच एक आपण घेणार आहे. आणि हे बॅकवॉटर्स आहे. बॅकवॉटर्स म्हणजे काइंड ऑफ समुद्राचं पाणी आत शिरतं म्हणजे खाडी टाईप. तर तिथे आपल्याला ते कायाक घेऊन जायचे आहेत. आता पुढे तुम्हाला दाखवतो. आता कायाकिंग आपली चालू झाली आणि ही माझी कायाक. एक नंबर मजा येते. आणि हे इथे आपल्याला जायचं आहे. एक नंबर वाटतं कायाकिंग करून. आता इथे कायाकिंगचं ॲक्च्युली डिस्टन्स कमी आहे. थोडासा आत आलो आणि संपला. पण एक नंबर लोकेशन आहे. क्लास वाटतंय. तर हे होतं कोला बीचचं कायाकिंग. मस्त एक्सपिरियन्स आहे. नक्की करा इथे आलात तर साऊथ गोवाला. आणि आता पुढे बघूया आपला काय प्लॅन आहे. तर तुम्हाला मी साऊथ गोवाच्या प्लेसेस दाखवल्या. याच्यापेक्षा खूप साऱ्या अजून प्लेसेस आहेत जिथे आम्ही गेलो नाही बिकॉज टाईम कमी होता. लाईक सालोलिम डॅम, वॉटरफॉल्स आहेत, टेम्पल आहे आणि फोर्ट आहेत. पण तिकडे जाता नाही आलं. पण जेवढ्या प्लेसेस दाखवल्या त्या बेस्ट होत्या. आम्ही प्रॉपर फिरलो तिथे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी बेल आयकन दाबा विसरू नका.